15 धावसंख्या धावफलकावरती. मागणं षटक म्हणावं लागेल. या षटकामध्ये शुभमने एक षटकार ठोकला आणि विशालचा एक चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला होता. मागणं षटक म्हणाले. 15 धावसंख्या आल्यात. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. अजूनही 2 षटक येणं बाकी आहे. मोठी धावसंख्या येईल का? इथून मात्र मिस टाइम झालाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, परंतु फंबलिंग झालंय आणि पाता पाता एक नव्हे तर इथून ही दुसरी कॅच ड्रॉप होतोय. पहिला शुभमला मिळाला जीवनदान आणि पाता पाता विशालला सुद्धा मिळतोय इथून सुद्धा जीवनदान. या जीवनदानाचा फायदा आता मात्र विशाल आणि शुभम कसा उचलेल नक्कीच पाहूया. षटकाला इथे समाप्ती होते. पहिलं षटक समाप्त होतोय. विनोदचं मागणं षटक म्हणावं लागेल. तब्बल धावसंख्या खर्च केल्यात 17 आणि अजूनही 2 षटक येणं बाकी आहे. टीम मीटिंग घेऊ नका विनंती असेल. धावसंख्या धावफलकावरती आल्यात. आता मनोबल खर्च आहे. तुम्हाला इथं निडरपणे फलंदाजी करावी लागेल. इथून गोलंदाजी खरं तर खडतर आहे. त्यामुळं आपल्याला आता येणाऱ्या गोलंदाजाला स्कोअर बोर्डवर रोखावं लागणार आहे. थोडंसं ब्रेक लावावं लागणार आहे. कारण धावफलकावरती धावा लागल्यात 17 आणि यात सरासरीने धावफलक गेलं तर तब्बल 50 पार करेल. यात काही वाद नाही आहे. परंतु इथे मात्र आम्हाला साल शिरंबे या संघाने इथून मात्र आम्हाला सांगितलं होतं की जवळजवळ आम्ही धावसंख्या खूप मोठी मिळलो. इथून एक चांगला फटका येतोय परंतु यावेळचा चांगला झेल बघा. अगोदरच्या मॅच पहिल्या षटकामध्ये झेल सुटला होता परंतु ती चुकी आता मात्र झालेली नाही आहे आणि इथून मात्र शुभम होते माघारी. शुभमला जावं लागेल, परतावं लागेल माघारी. शुभमच्या बॅटमधून एक षटकार आला होता. तोच प्रयत्न दुसऱ्या षटकामध्ये होता परंतु इथून मात्र शुभम हताश निराशपणे माघारी होतोय. पहिला झटका लागलाय तो म्हणजे 17 धावसंख्येवर षटक क्रमांक दुसऱ्या चेंडूवरच्या पहिल्या चेंडूवरती. त्यांचं इथं शुभागमन झालेलं आहे. मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. खरं तर जिंती या संघाचे खूप मोठे आधारस्तंभ आहेत. येलगाव संघाचे नक्कीच गावाचे सुपुत्र आहेत. नवीन फलंदाज निरंजन. कसं कौतुक असेल. विनोदने खरं तर 15 धावसंख्या जवळजवळ 17 धावसंख्या खर्च केली पहिल्या षटकामध्ये. नंतर मात्र आला तो म्हणजेच विकास आणि विकासने खरं तर इथे मात्र धावसंख्येला ब्रेक लावलाय. खरं तर मी म्हणेन की कंबर्ड मोडले म्हणावं लागेल कारण आघाडीचा आलेला शुभमला माघारी परतवला. इनेट नंबर 3 वरती आलेला निशांतला इथे मात्र निरंजनला माघारी परतवला. नवीन फलंदाज मंगेश खरं तर हा कर्णधार आहे. इथे काय घडेल? रनआउट आहे. येस इथं मात्र माघारी परतोय. तिसरा विकेट माघारी परतोय. विशाल जो आघाडीला आला होता ज्याच्या बॅटमधून चौकार आला होता खरं तर त्यांनी योगदान दिलं होतं 8 या धावसंख्येवरती तोही माघारी परतलाय. खरं तर धावचीतची विकेट गेली. दोघांमध्ये मिस टाइम झालाय आणि तो मिस टाइम झालेला कॉल इथे मात्र महागात पडतोय तो म्हणजेच शाल सिरंबे या गावाला.
रोखून धरले, 3 विकेट खरं तर मिळवलेत त्यांनी आणि चौथा चेंडू सुद्धा डॉट केलाय. खरं तर कौतुक करावं लागेल विकासचं. फटका आलाय चेंडूच्या खाली, क्षेत्ररक्षक आलाय. इथून मात्र कर्णधाराला जावं लागणार माघारी. मंगेश इथून मात्र गोल्डन डचचा शिकार माघारी परततोय. कौतुक करावं लागेल विकास. या षटकातील चौथा विकेट त्यांनी गारद केलाय, चौथा मोहरा बाद केलाय. 5 चेंडूंच्या अंती मात्र अजूनही रोखून ठेवलंय ते फक्त आणि फक्त 17 या धावसंख्येवरती.